रामकृष्ण हरी. मी सौ प्रणिता पालक तुमच्यासमोर एक छानशी कविता सादर करीत आहे. या कवितेचं सार असं आहे की येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. त्याचं औचित्य साधून राज्यभरातून लाखो वारकरी मुखी नामाचा हरिनामाचा गजर आणि हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन अतिशय जल्लोषाने विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यांच्यामध्ये पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले सुद्धा असतात. ह्या सर्वांच्या मनामध्ये फक्त एकच वेध असतं, ते म्हणजे विठुरायाचं दर्शन, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन. यातल्या काही स्त्रिया तर आपल्या संसाराची धुरा पुढचे काही दिवस आपल्या घरच्यांवर सोपवून या वारीला जात असतात. अशा माऊलींना कवी दीपक कांबळी यांनी या कवितेच्या माध्यमातून थोडंसं समजावलेलं आहे. त्यांची समजूत काढलेली आहे. कशी ऐकूया. त्या माऊलींना कवी म्हणतात, गेलीस तू वारीला घरी विठ्ठू वैतागला. गेलीस तू वारीला घरी विठू वैतागला. घरचा विठू म्हणजे त्या माऊलीचा पती. गेलीस तू वारीला घरी विठू वैतागला. वाहट पाहतोय तुझी लवकर येई तू घराला. तुझी पंढरी वडाळा. तुम्हाला माहीतच असेल, वडाळ्याला जे विठ्ठल मंदिर आहे त्याला प्रति पंढरपूर असे म्हणतात. तुझी पंढरी वडाळा, तिथे आहे विठुराया. सगळ्या लेकरांवरी ग त्याची सारखीच माया. नको जाऊस पंढरी. कवी म्हणतात, एवढं लांब का पंढरपुरापर्यंत जातेस. नको जाऊस पंढरी विठू येईल ना दारी. तुझ्या सुख दुःखाची ग त्याला चिंता असे भारी. मनी चिंतावे विठूला, मनी चिंतावे विठूला आणि लागावे कामाला. अगं घरात बसून घरात तुझी कामं करता करता सुद्धा तू विठुरायाचं चिंतन करू शकतेस. अशाने काय होणार, विठ्ठल स्वतः तुझ्या भेटीला तुझ्या घरी येईल. मनी चिंतावे विठ्ठला आणि लागावे कामाला. कष्ट करणाऱ्यांच्या येई विठू नेमेची भेटीला. विठू नेमेची भेटला. धन्यवाद.